महत्त्वाची बातमी, राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राहुरीसाठी पोटनिवडणूक होणार होती आणि त्यासाठीच भाजपकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपने परिपत्रक जारी करत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, अक्षय कर्डिले यांना भाजपने राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातल्या राहुरी या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचं नाव भाजपकडून राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे। राहुरी विधानसभेसाठी जी पोटनिवडणूक पार पडतेय त्यासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि त्याचं नाव समोर आलेलं आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्यामध्ये 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रातल्या जाहीर झालेल्या होत्या। त्यामध्ये एक बारामती आणि दुसरा राहुरी मतदारसंघ होता आणि बारामतीसाठीची निवडणूक खरं तर बिनविरोध होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे, पण दुसरीकडे राहुरीसाठी कुणाला नेमकं उमेदवारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा जो आहे अक्षय कर्डिले याला अखेर भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की दोन्ही पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध केल्या जातील। मात्र आता राहुरीमध्ये पाहावं लागेल की भाजपकडून किंवा महायुतीकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जरी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीकडून किंवा इतर पक्षाकडून उमेदवार दिला जातोय काय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांना आता पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक पार पडते आणि त्या निमित्तानं महायुतीतच दावेदारी होती। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक पार पडतेय, त्यामुळे अक्षय हे त्यांचे पुत्र त्यांनाच आता भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलालाच म्हणजेच अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। महाराष्ट्रात सध्या 2 मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे। एक राहुरी मतदारसंघ जिथे आता भाजपने आपला उमेदवार जाहीर केला शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर, तिथं अक्षय कर्डिले हे उमेदवार असतील, तर तिथे बारामतीमध्ये देखील पोटनिवडणूक लागली आहे।